स्वामी समर्थ. मित्रांनो, विचार करा, जर तुम्ही रात्रीच्या गडद अंधारात एका घनदाट जंगलात अडकलात आणि तुमच्या समोर अचानक एक भुकेला रणभक्षक वाघ येऊन उभा राहिला, तर तुम्ही काय कराल? अशा वेळी मृत्यू निश्चित असतो. पण जेव्हा स्वामींचा एक निष्ठावंत भक्त अशा संकटात सापडतो, तेव्हा स्वामी जंगलात काळ बनून आलेल्या वाघालाही कसे शांत करतात, अंगावर काटा आणणारा हा सत्य अनुभव ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ही सत्य घटना अक्कलकोट जवळील एका गावातील आहे. नामदेव नावाचा एक गरीब लाकूड तोडा स्वामींचा खूप मोठा भक्त होता. रोजप्रमाणे तो जंगलात लाकडे गोळा करण्यासाठी गेला होता. पण त्या दिवशी लाकडे शोधण्याच्या नादात तो जंगलात खूप आत निघून गेला आणि बघता बघता सूर्य मावळला. चहूबाजूने भयानक अंधार पसरला आणि जंगली प्राण्यांचे आवाज येऊ लागले. नामदेव घाबरला आणि घाईघाईने घराच्या दिशेने परत येऊ लागला. चालता चालता अचानक समोरच्या झाडाझुडपातून मोठी हालचाल झाली. नामदेव तिथे टॉर्च मारली तर त्याचे पाय जमिनीखालीच खिळले. समोर एक महाकाय भुकेला वाघ गुरगुरत होता. वाघाचे डोळे रात्रीच्या अंधारात चमकत होते आणि तो नामदेवावर झडप घालण्याच्या तयारीत होता. नामदेवला समजले की आता आपण जिवंत राहणार नाही. पळणे अशक्य होते. त्याने हातातील लाकडे खाली टाकली, डोळे बंद केले आणि हात जोडून रडत रडतला, स्वामी मला वाचवा, श्री स्वामी समर्थ. आणि त्याच सेकंदला एक अद्भुत चमत्कार घडला. वाघाची गर्जना अचानक थांबली. नामदेवाने हळूच डोळे उघडून पाहिले तर समोरचे दृश्य पाहून त्याच्या डोळ्यावरचा विश्वासच बसेना. तो सिंह वाघ नामदेवावर झडप घालण्याऐवजी एखाद्या पाळीव मांजरासारखा जमिनीवर मान खाली घालून शांतपणे बसला. जणू काही कोणीतरी त्या वाघाचा सगळा राग एका झटक्यात ओढून घेतला होता. वाघाने नामदेवला कोणीही इजा न करता शांतपणे मागे वळून जंगलात पळ ठोकला. नामदेव धावत धावत सुखरूप आपल्या गावी पोहोचला. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो अक्कलकोटला स्वामींच्या मठात गेला, तेव्हा स्वामी समर्थ महाराज वडाच्या झाडाखाली बसले होते. नामदेवला पाहताच स्वामी मोठ्याने हसले आणि म्हणाले, काय रे नामद्या, जंगलात वाघाला पाहून खूप घाबरला होतास ना? मी नाही का आलो तुझ्या पाठीराखा बनून? हे ऐकून नामदेवाने स्वामींच्या चरणावर डोके ठेवले आणि त्याचे डोळे अश्रूने भरून आले. कारण त्याला कळून चुकले होते की काल रात्री वाघाला शांत करणार दुसरे कोणी नसून स्वतः स्वामींची अदृश्य शक्ती होती. मित्रांनो, स्वामींची कृपा असेल तर सिंह प्राणीही आपले काहीच वाकडे करू शकत नाही. संकट कितीही मोठं असो, स्वामींवरचा विश्वास कधीच कमी होऊन देऊ नका. तुम्हाला स्वामींचा हा अनुभव कसा वाटला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून नक्की सांगा आणि अशाच दिव्य कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.